एबीपी माझाच्या बातमीचा अत्यंत सकारात्मक असा इम्पॅक्ट झालेला आहे। अवघ्या काही तासात प्रलंबित जात प्रमाणपत्रांना मंजुरी देण्यात आलेली आहे। अनेक महिन्यांपासून प्रलंबित 87 जात प्रमाणपत्रांना मंजुरी मिळालेली आहे। पारधी समाजातील विद्यार्थ्यांचं वास्तव एबीपी माझानं उघड केलेलं होतं। एबीपी माझावरती वास्तव दाखवल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं। राजपूत कुटुंबामधल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र आता मंजूर झालेली आहेत। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। रजत, कालच आपण ही बातमी दाखवली, त्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा त्या संदर्भातली दखल घेतली आणि अखेर हे प्रमाणपत्र मंजूर झालेली आहे। आपल्या बातमीचा एक मोठा इम्पॅक्ट नक्कीच एक सकारात्मक इम्पॅक्ट जो आहे तो एबीपी माझाच्या बातमीचा दिसून आला आहे। जवळपास 2-2 वर्ष जे राजपूत भगिनी आहे त्यांचे तर 2 वर्षांपासून अर्ज प्रलंबित होते। इतरांचेही अर्ज अनेक महिन्यांपासून प्रलंबित होते। मात्र फक्त 1950 पूर्वीचा पुरावा नाही या एका कारणामुळे सरकारच्या दुसऱ्या नियमांकडे दुर्लक्ष करून ते जात प्रमाणपत्र दिले जात नव्हते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत होता, आयुष्यातील इतर ज्या संधी आहेत त्यांचं नुकसान होत होतं, अनेकांनी तर शिक्षणही सोडलेलं होतं। मात्र जेव्हा एबीपी माझाने बातमी दाखवली, तडकाफडकीने महसूल प्रशासनातील अधिकारी जे आहेत ते कार्यान्वित झाले। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्देश दिले की या प्रकरणी लक्ष घातलं पाहिजे आणि जी माहिती मिळाली आहे, रात्री उशिरापर्यंत 87 जात प्रमाणपत्रावर हिंगणा परिसरातील जे उपविभागीय अधिकारी आहेत त्यांनी स्वाक्षरी केली होती, ते अर्ज मंजूर केलेले होते आणि त्यामुळे ज्या राजपूत भगिनींचा विषय एबीपी माझाने उचलून धरला होता त्या 3ही बहिणींना तब्बल 2 वर्षानंतर जात प्रमाणपत्र मिळण्याची संधी उपलब्ध झालेली आहे। त्यामुळे त्यांचा जो शिक्षण सुटेल आणि त्यांना लग्न करावं लागेल, एक अत्यंत सामाजिक दुर्दैवी स्थिती जी समोर येत होती ती थांबेल आणि त्या भगिनी जे आहेत ते करिअरमध्ये पुढे जाऊ शकतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे। त्यामुळे जी पारधी विद्यार्थ्यांना जी एक अडचण येत होती त्याच्यामध्ये एबीपी माझा धावून गेला आणि एक सामाजिक प्रश्नाला एक व्यासपीठ दिला आणि त्या माध्यमातून तो प्रश्न जो आहे तो सकारात्मक दृष्टीने सुटताना आपल्याला पाहायला मिळतंय। रजत, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।